सोबत काय चर्चा झाली ते उपोषण करते ना आपण आज जे बसलेले आहे कशाबद्दल बसलेला आहोत हे उपोषण आपल्याला काय आज हे जे उपोषण चालू आहे ते घरकुलाचे थकीत हप्ते जे नगरपंचायतने दिलेलेच नाही याकरिता 14 महिन्यापासून घरकुलाचे हप्ते थांबलेले याकरिता हे उपोषण चालू आहे. आणि मी आझाद समाज पार्टीचा विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे मी आज गावकऱ्यांना या उपोषणात माझा पाठिंबा जाहीर करत आहे व शिवसाहेबांशी मी जाऊन चर्चा केली असता शिवसाहेब 1 महिन्याचा वेळ मागत आहे. कारण की हा निधी शिवसाहेबांच्या मार्फत असं कळलं आहे की हा निधी जो आहे तर एक गुंजाळ असोसिएट आहे. तर हा घरकुलाचा निधी आज गुंजाळ असोसिएटला वळवण्यात आलेला आहे आणि हा कसा वळवला याची विचारणा केली असता ते मागच्या शिवणवरती ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या गावकऱ्यांना यांचा घरकुलाचा निधी तत्काळ देण्यात यावा व या जे निधीचा जो भ्रष्टाचार झालेला आहे यांच्यावरती ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे याकरिता हे उपोषण चालू आहे. किती लाभार्थी आहे या अनुदानच्या लाभांवित किती लाभार्थी आहे 80 ते 85 लाभार्थी आहे. तर आम्ही केलं आता आम्हाला वेळ मागून राहिली ते आम्ही 8 तारखेला त्याला निवेदन दिलं का आम्हाला जे तो आमचे जे घरकुलचे लाभ आहे आमचं पूर्ण द्या तुम्ही ते तो आम्ही 20 तारखेला उपोषणला बसत तेव्हा आम्हाला काही पत्रिका वापस दिलं नाही आम्हाला काही सांगितलं नाही. आता तेव्हा आम्ही उपोषणला बसलो आहे तेव्हा आम्हाला आणखी वेळ मागते तो आम्हाला एकदम अनपढ गवार समजून असं आमच्या संगत शब्द वापरते. जे लोकांना जे आमच्या संगत भ्रष्टाचार केलेला आहे त्याला लवकरात लवकर निलंबित करा. ते तो आम्हाला जे आमचे घरकुलाचे जे बी आम्हाला देवा ते तो आम्ही हे जे उपोषण आहे आभार उपोषण तो आम्हाला खरंच आभार करून घेऊ. ते आम्हाला लवकरात लवकर नाही देत तो आम्ही जे खरोखर जे तो आभार उपोषण तर आम्हालाच करून घेऊ. ये उपोषण के बारे में आपका क्या बात? मैं मुबिन पातशाह एक सामाजिक कार्यकर्ता होने के हिसाब से हमारे फुलंबरी शहर के अंदर जो घरकुल का मामला लाभार्थी का जो हफ्ते जो बहुत सारे लोगों ने हमारे जो है तो घर जो है तो खोल दिए घर के काम करे. बाद लोगों ने जो है तो भाड़े से घर लिए. हमारे कैसर पटेल आज भाड़े के घर में रह रहे और उनका घरकुल उन्होंने खोले और 25 हफ्तों की वजह से ऐसा मामला हो गया इनका ना घरकुल कंप्लीट हो रहा है ना जो है तो घर का भाड़ा भरे जा रहा है. अब जैसा ये सब हफ्ते के लोग हैं कैसर पटेल अपने ड्राइवर है अभी गाड़ी पे जाएंगे कि या उपोषण करेंगे. तो आज हमारे भगवान वो हो गए सैयद अजहर हो गए हम थे और हमारा पूरा शिष्टमंडल जो है इनको सहकारी और पार्टी के लिए यहाँ पर आए. हमने सीओ साहब से भी चर्चा करें और नगराध्यक्ष साहब से भी चर्चा करें तो उन्होंने बताया कि हम जो है तो इसके ऊपर कल तक कुछ तुम्हारे को जवाब देंगे ऐसा बोल के हमारे को आश्वासन भी है. अभी देखते कल क्या होता है.